स्तोत्रसंहिता 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच असे आहे. रात्रीच्या समयाचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रवदी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवदी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणत्याही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाहीत. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी निर्भय ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याचे ऐकेन. संकट समय मी त्याच्या जवळ असेन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. आमेन.